ऐरोलीतील श्रीराम विद्यालय आहे. या विद्यालयामध्ये अनेक वर्षापासून मराठी माध्यमाचा हा विषय अगदी ह्याच्यावरती अगदी ह्याच्यामध्ये पोहोचलेला आहे. या ठिकाणचे स्थानिक नगरसेवक आहेत आणि आपले महापालिकेचे गटनेते सर, काय सांगाल की आज या ठिकाणी जो मराठी माध्यमाचा विषय जो आहे तो आता पटलावर आलेला आहे? नवी महानगरपालिकेने मराठी माध्यम बंद करून इंग्रजी माध्यमाला प्राधान्य दिलं. तीच रीग या ठिकाणी या व्यवस्थापनाने ओढलेली आहे, म्हणजे श्रीराम विद्यालयाच्या. आणि या ठिकाणी मराठी माध्यम तर त्यांनी सुरुवातीलाच बंद करण्याचा घाट घातला. ऍडमिशन असून सुद्धा देत नाहीत. आता मराठी मीडियम बंद केल्यानंतर इंग्लिश मीडियम बंद करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. आता एक इमारत आहे, या एका इमारतीमध्ये मराठी मीडियम, इंग्रजी माध्यम आणि सीबीएसई. तर सीबीएसईला यांना मान्यता मिळत नाही, त्या कारणाने ह्या दोन शाळा त्यांना बंद करणं क्रमप्राप्त आहेत. त्यामुळे तो धागा पकडून त्यांनी या ठिकाणी प्रत्येक पालकांचं ब्रेन वॉश करून या ठिकाणी प्रत्येक पालकाला सांगितलं की दुसऱ्या पालकांनी ऍडमिशन घेतलंय, तुम्हाला काय अडचण आहे. दुसऱ्या पालकाला सांगितलं ते 50 लोकांनी घेतलं, तुम्हाला काय अडचण आहे. असं एक चक्र या ठिकाणी अस्पष्टपणे त्यांनी निर्माण केलं. ते चित्र उभं राहिलं, ते वास्तविकता नव्हतं. परंतु आमच्या पालकांना वाटलं की आमच्या विद्यार्थ्यांचं कुठेतरी भलं होतंय, आमच्या विद्यार्थ्यांना त्याच फी मध्ये कुठेतरी सीबीएसईला मिळते, म्हणजे स्पर्धात्मक युगामध्ये आमची मुलं टिकली पाहिजे, हा उदात्त हेतू मनामध्ये पालकांच्या आला. परंतु आर्थिक व्यवस्थेचा जेव्हा प्रश्न निर्माण झाला, आर्थिक घडी जेव्हा कोलमडायला म्हणजे सुरुवात झाली, असं डोळ्यासमोर चित्र जेव्हा पालकांच्या आलं. आणि सिंगल मदर असलेल्या, रिक्षा चालक असलेल्या, रोजच्या हातावर पोट असलेल्या आमच्या पालकांना ती जे 15,000ची फी जेव्हा पहिली भरायची आली, त्यावेळेस त्या विवंचनेत आले की हे पहिलंच वर्ष आहे जिथे आम्हाला आयडी साठी 1,500 रुपये, शूज साठी 1,500 रुपये, शाळेच्या पुस्तकांसाठी 5,000 रुपये, ड्रेस साठी 1,500 रुपये, म्हणजे असं सगळं चक्र पकडून 15,000 रुपये वर्षाला तो आर्थिक भुर्दंड पडणार होता. आणि भविष्यामध्ये आज माझा पाल्य 5वीला आहे, तर 10वीला जाईपर्यंत त्याची फी किती असणार आहे. म्हणजे पहिली ते 7वी पर्यंत तुम्ही घेणार नाहीत, जे आहे तीच घेणार 25,000. परंतु 25,000 ते 2 वर्षानंतर 15% वाढ होणार. म्हणजे त्या 15,000ची फी 45,000वर गेली. 45,000ची फी 2 वर्षांनी 8वी झाल्यानंतर 10वी पर्यंत जाणार. त्यावेळेस त्यांची फी 70,000 पर्यंत जाणार. म्हणजे जी तफावत आहे, जी इंग्लिश मिडियमला जी होणारी तफावत आहे ती तेवढी होणार नव्हती. ते 30-35 हजारापर्यंत जाणार होती. परंतु ती दुप्पट झाली. म्हणजे दुप्पट झाली म्हणजे खिशावर भार आला. खिशावर भार आला म्हणजे आमचा पगार कुठे वाढणार नाही. सीएनजी वाढलेली आहे, एलपीजी वाढलेली आहे, सगळ्यांचे भाव दुप्पट झालेले आहेत, शिक्षणाचा बाजार मांडलेला आहे. परंतु आर्थिक घडी जी आमच्या खिशात आहे ती तेवढीच आहे, त्याच्यात तो भार वाढलेला नाही. त्यामुळे आमचे पालक या ठिकाणी विवंचन आहेत आणि प्रत्येक जणाला ब्रेन वॉश केल्यामुळे सगळे एकत्र आलेच नव्हते. आणि ज्या वेळेला हे कळलं की आपल्याला आता 1,500 रुपये म्हणजे आयडीलाच 1,500 रुपये द्यायचे आहेत, तर भविष्यामध्ये आपल्याला काय देणार आहेत. कारण आपली मुलं इंग्रजी माध्यमामध्ये असताना आम्हाला फुटबॉल जो टर्फ बनवला तो वापरायला देत नाही, लिप दिली तीही वापरायला देत नाही. म्हणजे जी सापत्नक वागणूक होती ती पुन्हा तीच सापत्नक वागणूक आमच्या मुलांवर होणार. त्याचा विपरीत परिणाम आमच्या मुलांच्या मनावर होणार. मन आणि कान घडण्याकरता आम्ही विद्यार्थी या ठिकाणी पाठवतो, परंतु त्यांच्या मनावर विपरीत परिणाम होणार असेल तर त्या ठिकाणी आंदोलन हे उघडपणे व्हायलाच पाहिजे होतं. आणि ते पुढाकार या ठिकाणी पालकांनी घेतला. आम्ही त्यांच्या सोबत आलो. म्हणजे सोबत येताना 10 दिवसाचा कालावधीच मिळाला. या 10 दिवसामध्ये शिक्षण अधिकारी आणि उपायुक्तांना आमचे गाऱ्हाणे मांडलं. शिक्षण मंत्र्यांपर्यंत आमचं पत्र पोहोचलेलं आहे. भविष्यामध्ये जर या शिक्षण विभागाच्या माध्यमातून आम्हाला न्याय नाही मिळाला तर आम्ही सरळ कोर्टात जाणार आहे. कारण इंग्रजी माध्यम सुरू करण्यासाठी महापालिका च्या विरोधात सुद्धा आम्ही कोर्टात गेलोय. आम्हाला न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. परंतु या ठिकाणी जर या व्यवस्थापनाने कायद्याला बगल दिली तर या कायद्याच्याच माध्यमातून त्यांना या ठिकाणी उत्तर दिलं जाईल. आणि पालक या ठिकाणी सुजाण आहेत, सुज्ञ आहेत आणि या पालकांना जे हवंय ते मिळवून देण्यासाठी आम्ही प्रतिनिधी म्हणून प्रामाणिक प्रयत्न करू आणि त्यांना निश्चित स्वरूपात या इंग्लिश माध्यमाच्या लढाईमध्ये यश प्राप्त करून दिल्याशिवाय गप्प राहणार नाही. आजची जी बैठक झाली तुमची, इथे जे पदाधिकारी होते, या बैठकीमध्ये नेमका निर्णय काय झाला? या ठिकाणी बघा, मी कायदा सांगतोय, म्हणजे शिक्षण अधिकारी पायरे मॅडम सांगतायत, एक जरी विद्यार्थी या ठिकाणी राहिला तर ती इंग्लिश मिडियम कायम राहील, हा नियम आहे. त्यामुळे एक नाही तर इथे किमान 400 ते 600 विद्यार्थी हे आम्ही या ठिकाणी त्यांना मिळवून देऊ. आणि प्रत्येक वर्गात पहिलीपासून 7वी पर्यंत या ठिकाणी 40 विद्यार्थी असतील याची मी ग्वाही देतो. तेवढा कॉन्फिडन्स मला आहे. कारण हे पालक या ठिकाणी ज्या प्रकारे जे एक माणसं जोडण्याचं काम करतायत किंवा प्रत्येकाला आपल्या भावना सांगतायत आणि त्या भावनेच्या रूपाने ते एकत्र करतायत, त्यामुळे त्यांच्या कार्याला, त्यांच्या भविष्यामध्ये यशाला आम्ही सहकार्य निश्चित स्वरूपात करणार आहे. कारण यश हे त्यांचं आहे आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी इंग्रजी माध्यम हे टिकलं पाहिजे,
कारण या स्पर्धात्मक युगामध्ये आपण म्हणतो की सीबीएसई मध्ये जाणारा आणि मराठीमध्ये जाणारा याच्यामध्ये डिफरंट आहे, परंतु असं काही डिफरंट नसतं. फक्त तुमची इच्छाशक्ती प्रबळ असेल आणि तुमचं मन आणि कान घडलं गेलं असेल तर तुम्ही यशाच्या सगळ्या शिखरावर जाऊ. एमपीएससी, युपीएससी सगळ्या अवघड परीक्षा सुद्धा तुम्ही मराठी माध्यमाची मुलं, इंग्लिश मिडियमची मुलं जी म्हणजे पास झालेले आहेत, उत्तीर्ण झालेले आहेत. या शाळेचे विद्यार्थी सुद्धा युपीएससी झालेले आहेत मराठी माध्यमातून. त्यामुळे मी सुद्धा या शाळेतून गेलोय, मराठी माध्यमातून गेलेलो आहे. त्यामुळे आमच्या सोबत असलेले विद्यार्थी आज एमडी वगैरे झालेले आहेत, इंजिनियर झाले आहेत. असं नाही की सीबीएसई मध्ये गेलेलीच मुलं हुशार असतात, असं काही नाही. आणि ही सीबीएसई 12वी नंतर सगळे क्लब होतात. त्यामुळे जो प्रभाव असतो कॉलेजमध्ये, महाविद्यालयामध्ये, तिथे सीबीएसई आणि मराठी, इंग्रजी असा काय विषय नसतो, सगळे एकत्र येतात. त्यामुळे तो प्रवाह त्या ठिकाणी जर 2 वर्षांनी एकत्र येणार असेल म्हणजे 10वी 12वीच्या नंतर, तर तो आज त्या मनामध्ये का घर करून ठेवताय. त्या घराला या ठिकाणी चालना दिली पाहिजे, वाव दिला पाहिजे, म्हणून या ठिकाणी आंदोलन होत आहे. हे आंदोलन भविष्यामध्ये मोठ्या स्वरूपात होणार नाही, कारण झालंच तर यश सुद्धा मिळणार आहे. परंतु या ज्या व्यवस्थापनाला खऱ्या अर्थानं धडा शिकवायचा असेल तर सगळे एकत्र आले पाहिजे. मनोज हळदणकर एकटा यांना लढा देऊन यश जिंकून देऊ शकत नाही. जर सोबत असतील म्हणजे 5 बोटं एकत्र केल्यानंतर एक ताकद होते. ती ताकद जर निर्माण झाली तर निश्चित स्वरूपात अशा व्यवस्थापनाला धडा शिकून त्याचा बोध इतर व्यवस्थापन घेतील. निश्चित स्वरूपात असं काम या ठिकाणी होईल अशी आशा आहे. आज सकाळी पालक श्रीराम विद्यालयाचे स्टेट बोर्डातून विद्यार्थ्यांना आपण सीबीएसई मध्ये स्वेच्छेने त्यांच्या पालकांच्या स्वेच्छेने पाठवतो. यासाठी पालकांच्या आंदोलनावर आपण पाठवण्याचं असं एक प्रयोजन होतं. पण आज सकाळी काही पालक आले होते, काही आपले इथले लोकप्रतिनिधी होते आणि मॅनेजमेंटचे अधिकारी, अशी सगळ्यांची एक मीटिंग झाली. कारण काल तशी शिक्षण अधिकाऱ्यांच्या ऑफिसमध्ये आणि माननीय उपयुक्त यांच्या ऑफिसमधून सूचना झाली होती की मॅडम काही पालकांचं म्हणणं आहे की आम्हाला स्टेट बोर्डच पाहिजे. यासाठी तुम्ही मीटिंग घ्या आणि मीटिंगमध्ये लोकांची मतंही आजमवा. यापूर्वी आजवली होती, पण आजही परत बोलवतो. तर त्यातलं काही पालकांचं असं म्हणणं आहे की आम्हाला स्टेट बोर्डच पाहिजे आणि काही पालकांचं मत आहे आम्हाला सीबीएसई संधी मिळते तर आम्ही त्याचाही आम्हाला उपयोग होतो. तर ह्याच्यातून आपण एक सुवर्ण मध्य काढतोय की स्टेट बोर्ड आहे, त्यांना स्टेट बोर्डमध्ये शिकू दे, ती शाळा तशीच चालू राहील. त्यांना सीबीएसईत जायचंय, ते 1ली ते 7वी सीबीएसई स्टेट बोर्डाच्या फीनुसार जाते. जी स्टेट बोर्डाची फी असेल त्यानुसार स्टेट बोर्डाची जशी फीचं वाढायचा प्रपोजल असेल त्यानुसार ते वाढेल. तर त्यामुळे स्टेट बोर्डाची लोक स्टेट बोर्डमध्ये राहतील, सीबीएसई मध्ये जाणाऱ्या लोकांना स्टेट बोर्डाची फी असेल. त्यामुळे आपण दोन्ही बोर्ड चालवणार आहोत. मराठी शाळा बंद होणार असं चालू नाही, मराठी शाळा बंद होत नाही. मराठी शाळेच्या पालकांची एक इंग्लिश ही आंतरराष्ट्रीय भाषा असल्यामुळे ओढा जास्त वाढला. त्यामुळे मराठी मिडियमच्या पालकांनीच आपल्या मुलांना माध्यम इंग्लिश मिडियममध्ये टाकलं. त्यामुळे मराठी मिडियमच्या विद्यार्थ्यांची संख्या रोडाली. आपण पूर्ण महाराष्ट्राचं चित्र म्हणजे आपल्याही निदर्शनात येतं. पण बंद करण्याचा कुठेही विचार नाही म्हणा. विद्यालय मधला पालक आहोत सगळे. आज आम्ही इकडे जमलो आहेत कारण की आम्हाला सक्ती केली गेली होती की सगळ्या पॅरेंट्सना की तुम्ही कंपल्सरी सगळ्यांना स्टेट बोर्ड मधून सीबीएसई बोर्ड मध्ये कन्वर्ट करण्यात येईल. जर ज्यांना घ्यायचं नसेल त्यांनी एलसी घ्यायची आणि बाहेर जायचं. तर आम्हाला हे मान्य नव्हतं, म्हणून आम्ही गेले 10 दिवस झाले खूप लढा केलाय. महानगरपालिकेमध्ये जाऊन मॅडमशी खैरे मॅडमशी बोलून सगळं करून आज आम्ही इकडे आलोय. आमच्या पाठीशी मनोज हळदणकर सर, सोनवणे सर, गवते सर यांनी सगळे आम्हाला सपोर्ट केलाय. तर प्लीज आम्हाला असं म्हणायचंय की स्टेट बोर्ड बंद करू नका. स्टेट बोर्ड आम्हाला हवाय. आज आम्ही पण स्टेट बोर्ड मधून शिकूनच वरती आलोय. सीबीएसई बोर्ड हे जरी असलं तरी आम्हाला माहिती आहे की त्याच्यामुळे खूप मोठ्या प्रगती होणार मुला. पण जे सीबीएसई बोर्ड मध्ये शिकणार आहेत इंग्लिश, नाव तर तेच घेणार ना, मम्मी पप्पा तेच इंग्लिश मध्ये पण तेच घेणार आणि सीबीएसई बोर्ड मध्ये पण मुलं तेच घेणार आहेत. तर वेगळं घेणार नाहीये. इथे राहून पण तो पंतप्रधान बनू शकतो आणि सीबीएसई मध्ये जाऊन पण तो पंतप्रधान बनू शकतो. आणि महाराष्ट्रामधून महाराष्ट्र हलवू नका प्लीज. शाळा ही पालकांमुळे चालते आणि पालक हे त्यांच्यामुळे चालतात. आज आम्ही कामाधंद्याला जातो, मुलं तुमच्या हवाली करून जातो. तुम्ही त्यांना चांगलं शिक्षण द्या. जर तुम्ही असा दुजेभाव केला तर आमची मुलं आपापल्या मुलांमध्ये दुजेभाव करणार. त्यामुळे प्लीज आमची विनंती आहे श्रीराम विद्यालय मधल्या सगळ्या मॅनेजमेंटला की प्लीज आपण स्टेट बोर्ड बंद करू नका, प्लीज चालू ठेवा, प्लीज ही विनंती आहे. ताई काय सांगाल की आज इथे एक बैठक झाली, या ठिकाणी जो काय त्यांनी सीबीएसई आणि स्टेट बोर्ड, ज्याला आपण स्टेट बोर्ड आणि सीबीएसई आपला जो फरक आणि कशा पद्धतीने तुमची दिशाभूल केली गेली?
आम्हाला त्यांनी प्रत्येक वेळी फोन केले आणि सांगितलं की GR आलेला आहे आणि तुम्हाला कंपल्सरी कन्सेंट फॉर्मवर सही करा. जर आम्ही त्यांना विचारलं की मला CBSE ला टाकायचंच नाही, मला स्टेट बोर्डलाच ठेवायचं, त्यांनी आम्हाला सरळ भाषेत धमकी दिली की तुमच्या एका मुलासाठी आम्ही स्कूल चालू ठेवणार आहे का. तर माझी तर तशी परिस्थिती, मी सिंगल पॅरेंट्स आहे, मी त्याला CBSE ला टाकू शकत नाही, मला स्टेट बोर्डच चालू ठेवावा अशी माझी विनंती आहे. आपण पाहतोय की मराठी आणि इंग्रजी हा जो काय शिक्षणाचा जो भाग आहे तो कुठेतरी वादग्रस्त होत चाललेला आहे. इंग्रजीमधून शिक्षण मिळालं पाहिजे असं सगळ्यांना वाटतं, परंतु मराठी माध्यमातून सुद्धा इंग्रजी शिकवलं जात होतं. परंतु कुठेतरी आता CBSE बोर्डाचं एक या ठिकाणी पालकांवरती एक दडपण आणण्याचा प्रत्येक शाळेचा प्रयत्न करा आणि त्याच पद्धतीने ऐरोलीच्या श्रीराम विद्यालयामध्ये सुद्धा तो प्रकार घडलेला आहे. एक बैठक पालकांची झाली. काय सांगाल तुम्ही, एक विद्यार्थ्यांचे पालक आहात आणि आजच्या बैठकीमध्ये काय निर्णय घेण्यात आलेला आहे? आमचा विद्यार्थी सेकंड मध्ये शिकत आहे, सध्या स्टेट बोर्ड मध्ये शिकत आहेत. मॅनेजमेंटनी मीटिंग घेतल्यानंतर सांगितले की तुम्हाला आता CBSE बोर्ड मध्ये आम्ही कन्वर्ट करणार आहोत. पण CBSE बोर्डचा किती फी आहे आणि त्याच्या बर्नर किती फी आहे आणि त्याच्या ऍक्टिव्हिटीजची फी किती आहेत, ह्या सर्व आम्हाला पहिल्या मीटिंग मध्ये सांगितलं नव्हतं. आणि जसं 1-2 मीटिंग झाल्यानंतर त्यांच्या सर्व जे ऍक्टिव्हिटीज आहे सर्व आम्हाला मोबाईलमध्ये किंवा सोशल मीडियामध्ये आम्हाला ते सांगितलं की असं फीस तुम्हाला स्ट्रक्चर होणार आहे. तेव्हा आम्हाला असं वाटलं की आता आमची 25,000 फी आहे, तर हे 70,000 पर्यंत जाऊ शकतो, 70 ते 80,000 पर्यंत जाऊ शकतो. तर हा CBSEचा जो दणका आहे आणि भार आहे तो आम्हाला परवडणार नाही. म्हणून आम्हाला स्टेट बोर्ड पाहिजे, CBSE बोर्ड नको. आता स्टेट बोर्डामध्ये तुम्हाला स्टेट बोर्डाची फी किती होती तुमच्या? आमच्या स्टेट बोर्डवरती फी, पहिलीची फी होती 20,000 रुपये आणि सेकंड मध्ये 22,000 होते. आता थर्ड मध्ये 1-2 हजार आणखीन वाढणार आहेत. ते आम्हाला परवडत होता त्यामुळे. आणि आता डायरेक्ट ते सांगतात की तुम्हाला डायरेक्ट 15,000 ऍक्टिव्हिटीज होणार, शूजचे होणार, IDचे होणार. ह्या सर्व जे गोष्टी आहेत ते आम्हाला परवडण्यासारखा नाही आहे. CBSE बोर्डचा जो पॅटर्न आहे तोही आम्हाला नको हवं आहे. आम्हाला स्टेट बोर्डचे आमचे मुलं शिकतात तेही आम्हाला पाहिजे. आणि आम्हाला जे फी आहे त्याच्यामध्ये आम्ही भागू शकतो, कारण की आम्हाला कोचिंग क्लास पण लावावा लागतो, व्हॅनची फी पण आम्हाला लावावी लागतो. त्यामुळे आम्हाला जेवढी ऐपत आहे तेवढीच करू शकतो, जास्त आम्हाला भार नको. म्हणून आम्हाला स्टेट बोर्डच पाहिजे अशी आमची सर्व पालकांची इच्छा आहे. आणि आलेले लोकप्रतिनिधींनी आम्हाला साथ दिली आहे आणि पुढेही साथ देतील आणि त्यांचे आम्ही आभार व्यक्त करतो. आणि या मॅनेजमेंटचे पण आभार व्यक्त करतो की त्यांनी आम्हाला सहकार्य करावं. मी प्रज्ञा चौगुले बोलते. माझा मुलगा ह्या स्कूलमध्ये शिकतोय आणि आम्हाला सुरुवातीला आहे ना, म्हणजे आमच्या मीटिंग घेतल्या, त्याच्यामध्ये पहिल्यांदा आम्हाला सांगितलं की कंपल्सरी नाहीये तुम्हाला CBSE बोर्ड. आणि त्यानंतर म्हणून मी एकदम रिलॅक्स होती की बाबा ठीक आहे, सगळ्यांना कंपल्सरी नाहीये तर ठीक आहे, काय हरकत नाहीये. पण नंतर जसं आहे ना, दुसरी मीटिंग झाली तेव्हा पण मी गेले दुसऱ्या मीटिंगला. त्यावेळेस मॅडम काय बोलल्या, मी त्यांना हेच प्रश्न केला की RTचे आमचे स्टुडंट आहेत तर त्यांचं काय होणार, त्यांचं तुम्ही काय करणार, स्टेट बोर्ड तुम्ही बंद करणार. तर त्या बोलल्या की नाही, मला माहिती नाहीये. ठीक आहे म्हटलं, मग आहे ना माहिती नाही तर मग तरी सुद्धा आम्ही शांत राहिले, कारण असं वाटलं की जाऊ दे, कंपल्सरी नाहीये. त्यामुळे आम्ही काय एवढं ऑब्जेक्शन नव्हतं घेतलेलं. पण नंतर 2 मला ह्या पॅरेंट्स आल्या माझ्या जवळ पळत आणि त्या मला बोलल्या की ताई बघा असं व्हायला लागले आणि वरती सगळ्यांना पर्सनली बोलून सगळ्यांना बोलतात की स्टेट बोर्ड बंद होणार आहे आणि CBSE नाहीच आहे, CBSE चालू नाही ठेवणार आहे. तर मग काय करायचं. आणि आमची मुलं तर आता मध्ये CBSE चालू ठेवणार आहेत तर काय करायचं. मग आम्ही विचार केला की बाबा CBSE ला आणि आता जर मधूनच मुलांना टाकलं तर त्यांचं नुकसान होणार ना. कारण अर्ध्या रस्त्यात मुलांना आणून तुम्ही दुसऱ्याच रस्त्याला त्यांना जर आपण हे केलं, रस्ता त्यांचा आपण चुकवला तर त्यांना सुद्धा पुढे जाऊन त्रासच होणार आहे ना. पुढे जाऊन 10वीला मेन पॉइंटला ते पोहोचणार नाहीत आणि 10वीला पुढे जाऊन त्याचं सगळं नुकसान होणार आहे मुलांच्या आयुष्याचं. कारण पुढे जाऊन जे 10वीचे आपले मार्क्स असतात तेच आपले मेन असतात. आणि तर फीचा कन्सर्न पण आहे की सर्वसामान्य सगळे, म्हणजे आम्ही काही सगळे हायफाय घरातले नाहीयेत, आम्ही मिडल क्लासचे आहेत. इथं काय लोक रिक्षा चालवतात, टॅक्सी चालवतात, जॉबला जातात बरेचसे लोक. आणि प्रत्येकांना काय असं म्हणजे पॉसिबल नाहीये मुलांकडे लक्ष द्यायचं. सगळे काय करतात, ट्युशन लावतात,
ट्युशनमध्ये मुलं जातात, शिकतात. आणि कसं आता स्टेट बोर्ड आहे, आमच्या महाराष्ट्राचा बोर्ड आहे, तर आम्ही शिकू शकतो मुलांना. पण सीबीएसईचं टफ लेवलचं आहे ना, ते आम्हाला जमणार पण नाही त्यांना शिकवण्यासाठी. आणि त्यांची जी ट्युशन फी आहे बाहेर, ती सुद्धा आम्हाला परवडणाऱ्यासारखी नाहीये. तर त्याच्यामुळे आम्ही ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केलाय. आणि कसं आहे माहितीये का, आता हे लोक बोलतात, म्हणजे टीचर लोक बोलतात, ठीक आहे, आम्ही असं नाही बोलत की बाबा ते चुकीचं बोलतायत, की बाबा सीबीएसई ने तुमची मुलं हुशार होतील, ते चांगलंच बोलतायत. पण प्रश्न आता सांगायचा- आजच्या मीटिंग मध्ये काय निर्णय घेतला? आजच्या मीटिंग मध्ये हे सांगितलंय की तुमचं एक जरी पॅरेंट्स तुमचा ऍग्री आहे, म्हणजे सहमत आहे, तर त्याच्यासाठीही आम्ही स्टेट बोर्ड चालू ठेवणार. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कसं आहे माहितीये का सर, हे बघा, असं बोलतात ना की असा फरक करतायत की स्टेट बोर्ड मधल्यापेक्षा पण सीबीएसई ला टाकले तर तुमची मुलं हुशार होतील. पण मला हेच म्हणायचं आहे, मुलांना महात्मा गांधींनी पण त्या काळात हे सांगितलेलं, ज्यावेळेस आपण मुलांना आपल्या भाषेतून शिकू ना, ते त्यांना चांगलं समजणार. तरी पण आम्ही इंग्लिश मिडियमला टाकले का, तर आता सगळी जिकडे तिकडे बाबा पुढे जाण्यासाठी इंग्लिश लागतं, कॉम्पिटिशनचं युग आहे हे. तर तरी पण आम्ही त्यांना स्टेट बोर्ड इंग्लिश मिडियमला टाकले. पण आता स्टेट बोर्ड पण तुम्ही महाराष्ट्रातनं जर बाहेर काढताय, तर आमच्या मराठी माणसांची जायचं कुठे, जाणार कुठे? आणि महाराष्ट्रामध्ये जर आमच्या महाराष्ट्राचा स्टेट बोर्ड नाही राहिला, तर हा आमचा नाही, हा महाराष्ट्राचा अपमान आहे. हा, आणि आम्हाला आमच्यावरती शिवरायांचे संस्कार झालेत. आणि आम्ही असं स्वतःचा विचार नाही करणार की मी माझा मुलगा आरटी मधून आहे, मी 5,000 भरून त्याला शिकवू शकली असते आणि बाहेर पण मी टाकू शकली असती ट्युशनला. पण कसं आहे माहितीये का, कुठंतरी हे मनामध्ये असं टोचत होतं माझ्या की बाबा नाही, शिवरायांचे आपल्यावरती संस्कार आहेत. त्यांनी काय सांगितलंय की जेव्हा तुम्ही चालत असताना सर्वांना सोबत घेऊन चाला, ह्या विषयावरती आम्ही ठाम आहे. त्यामुळे मी एकटीने पुढाकार घेतला. कोणीही पॅरेंट्स तयार नव्हते, सगळे घाबरत होते, नाही बाबा आमच्या मुलांवरती प्रेशराईज करतील, आम्ही तर टाकतो इकडे. म्हटलं ठीक आहे. आता जो शिक्षण अधिकारी या ठिकाणी आलेल्या या सगळ्या पॅरेंटच्या समोर त्यांनी तुम्हाला काय आव्हान दिलेलं आहे, म्हणजे आश्वासन काय दिलं? आश्वासन त्यांनी आम्हाला हेच दिलंय की बाबा स्टेट बोर्ड आम्ही तुमचं चालू ठेवणार आहे. ज्यांना स्टेट बोर्डला राहायचंय त्यांनी स्टेट बोर्ड मध्ये तुम्ही राहा, ज्यांना सीबीएसईला जायचं नाही सीबीएसईला जा. असं हे नाहीये, कंपल्शन नाहीच आहे पहिल्यापासून. पण ह्याने कंपल्शन पहिल्यापासून केलं होतं, ब्रेन वॉश करून. हो, आधी असंच बोलले की, आणि पालक कशा, आता त्यांना पण माहितीये की पालकांना सगळ्यांना एकत्रित आणलं तर पालक कसे सगळे गोंधळ घालणार, एकजुटीने गोंधळ घालणार. मग त्यामुळे त्यांनी पर्सनली बोलून काय केलंय, सगळ्यांचं ब्रेन वॉश केलं. पण हे चुकीचं आहे, दिशाभूल करणं हे चुकीचं आहे. कारण का माहितीये, प्रत्येक पॅरेंट्सला हे नाहीये पॉसिबल की एवढं, कारण सगळे गरीबच आहेत तिथं, मिडल क्लासचे आहेत, त्याच्यामुळे सगळ्यांना नाहीये पॉसिबल. त्यामुळे शाळेनेही सगळ्यांचा विचार करावा, एवढंच आमचं मत आहे. आणि आम्हीही ह्या शाळेतच शिकलोय. मला आरटी मधून NHP मध्ये मिळत होतं, पण मी का स्टेट बोर्डला टाकलं? आम्हाला आमच्या महाराष्ट्राचा अभिमान आहे आणि आम्हाला आमच्या महाराष्ट्राच्या स्टेट बोर्ड वरती विश्वास आहे की आमच्या बोर्ड मध्ये तुम्ही अवाढव्य पोरांवरती अभ्यासक्रम लादून ते हुशार होतील. ज्या मेन कॉन्सेप्ट ज्या आहेत ना, त्या आपल्या स्टेट बोर्ड मधून सुद्धा क्लिअर होतात. आणि त्यांनी सांगितलं की स्टेट बोर्डातून सुद्धा उच्च पदाधिकारी बनू शकतात. शाळेने असं कोणतंही या विद्यार्थ्यांवरती किंवा पालकांवरती दडपण आणू नये, असे या महिलांचं मत आहे. आणि या ठिकाणी एक निर्णय झाला, शिक्षण अधिकारी आलेले आहे, त्यांनी त्यांचा ब्रेन वॉश केलेला आहे. आता इथून पुढे शाळा काय निर्णय घेते ते पण आपल्याला पाहावं लागणार आहे. नवराष्ट्रामधून दत्तात्रय सूर्यवंशी.